नमस्कार, रुपालीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत असा सुपर टेस्टी आणि हेल्दी नाश्ता जो सर्वांनाच आवडेल. अगदी सर्वांचं पोट भरेल पण मन नाही भरणार एवढा छान हा नाश्ता होतो. चला तर मग बनवूया. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ आणि हा अर्धा टेबलस्पून ओवा हातावर छान कुस्करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला कणिकमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर ओवा असा कुस्करून टाकल्याने छान असा फ्लेवर उतरतो ओव्याचा, त्यामुळे कधीही ओवा कुस्करून टाकायचा. नंतर हे मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि यातली अर्धी कणिक आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता अर्धी कणिक मी बाजूला काढून ठेवलेली आहे. नंतर आपल्याला पालक घ्यायचा आहे, चांगला स्वच्छ धुवून आता पालक आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलेचा तुकडा टाकून आपल्याला त्याची पाणी टाकून छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे. ही प्युरी आपल्याला जी अर्धी आपण भांड्यामध्ये कणिक ठेवलेली होती त्यामध्ये टाकून याचं घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा जसं पोळी आपण करतो तसंच आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळपणी असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता उरलेली कणिक आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये काही न मिक्स करता साध्या पाण्यानेच आपल्याला याचं कणिक भिजवून घ्यायची आहे. जशी आपण पोळी लाटतो त्याच प्रकारे याचा पण उंडा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हा साध्या पाण्याचा आपली कणिक भिजवून झालेली आहे आणि ही पालकाच्या पाण्याने. तर इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत छान उकडून. आता त्याला चांगल्या हाताने स्मॅश करून घेऊया, म्हणजे त्यामध्ये एकही गाठ राहता कामा नये. या प्रकारे आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे. तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करू शकता. नंतर त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आहे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी इथे गाजराचा किस घेतलेला आहे, तो पण आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि 1 वाटी मी पानगोबी घेतलेली आहे मिक्सरमधून बारीक करून. म्हणजे मिक्सरमध्ये टाकली की एक थोडं फिरवल्यानंतर ही अशी बारीक होते. तर ती पण इथे आपण टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ आपण टाकून घेणार आहोत आणि वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला छान बटाट्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, या प्रकारे आपल्याला हा मिश्रण चांगलं चुरून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला इथे सारण पण तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला जो पालकाचा आपण गोळा तयार केलेला होता तो छान चुरून घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. जशी आपण नेहमी नॉर्मल पोळी लाटतो त्याच प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी छान लाटून झाल्यानंतर याच्या आपल्याला आता छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी एक छोटी वाटी घेतलेली आहे, किंवा तुम्ही ते ग्लास घेऊ शकता किंवा असे जे काटाचं भांडं असेल ते पण घेऊ शकता. याने एकसारख्या पुऱ्या तयार होतील. तशा जर तुम्ही एक एक पण पुरी करू शकता, पण त्याने वेळ लागेल आणि पुरीचा आकार पण एकसारखा येणार नाही. तर ही सोपी पद्धत आहे अशा पुऱ्या लाटायची. तर आपण जो साधा कणकीच भिजवली होती त्याची पण पोळी लाटून घेणार आहोत आणि त्याच्या पण अशाच या प्रकारे पुऱ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता तुम्ही की किती पटकन अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आणि जी खालची पुऱ्यांची उरलेली कणिक आहे ती आपल्याला उरलेल्या गोळ्यांमध्ये टाकून द्यायची आहे आणि त्याच्या पण अशाच प्रकारच्या पुऱ्या आपल्याला पाडून घ्यायची आहे. नंतर एक साधी पुरी घ्यायची आहे आणि त्याला चाकूने आजूबाजूने कुठेही कट न करता फक्त मधातूनच आपल्याला कट करून त्याचे प्लेट्स तयार करायचे आहेत. जसं वर दाखवलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पुरी कट करून घ्यायची आहे. नंतर त्यावर एक पालकाची पुरी ठेवून घ्यायची. जे बटाट्याचं सारण तयार केलं होतं त्याचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला मधात ठेवून घ्यायचा आहे आणि खालची पुरी वर फोल्ड करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण करंजी तयार करतो त्याच प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही याला या प्रकारे सुद्धा शेप देऊ शकता. खूप छान असे शेप्स तयार होतात आणि खूप छान दिसतात. किंवा तुम्ही ज्याप्रमाणे आपण करंजी करतो त्याप्रमाणे सुद्धा आपण शेप देऊ शकतो. जसे मोमोज करतो, जसे पोटली तयार करतो तसे पण शेप देऊ शकतो. हे मुलांना खायला खूप मजा येईल. किंवा तुम्ही अशी साधी करंजीचा शेप सुद्धा ठेवू शकता. नंतर हे तुम्ही बघू शकता किती छान असे आपले करंज्या तयार झालेल्या आहेत बटाट्याच्या. तर आता आपण याला वाफून घेऊया. त्यासाठी एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल तर ह्या करंज्या चिकटतील नाहीत. नंतर दुसरीकडे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायसाठी ठेवायचं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर ही प्लेट त्यावर ठेवून द्यायची आहे आणि 5 ते 10 मिनटं ही वाफून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनटात किती छान असे वाफवले गेले आहेत. अजिबात हाताला चिकटत नाही आहेत. तर अशा प्रकारे ह्या बटाट्याच्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही ह्या टोमॅटो केचपबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. हे खायला अतिशय छान लागतात. किंवा तुम्ही असे याचे छोटे छोटे कट करून सुद्धा खाऊ शकता. किंवा तुम्ही याला तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता. तेलामध्ये फ्राय केल्यानंतर सुद्धा याची चव खूप छान लागते आणि टेस्टी लागते. तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.